पत्नीने सगळ्यांसमोर पतीला दोनदा तोंडावर मारलं, असं म्हणूयात पतीच्या थोबाडीत मारली. या एवढ्या कारणावरनं पतीनं तिची हत्या केली. आधी पाठवला होता एक व्हिडिओ. उत्तर प्रदेशातल्या आग्र्याच्या एका गावात घडलेली ही क्राईम स्टोरी. एकीकडे भारताच्या कानाकोपऱ्यातनं पत्नीकडनं पतीची, प्रेयसीकडनं प्रियकराची होणारी हत्या हा चर्चेचा विषय असताना आग्र्यातनं मात्र पुरुषी अहंकाराची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 21 वर्ष कुंतीदेवी आणि रणवीर यांचा संसार सुरू होता. रणवीर हा मजूर जो स्थानिक कोल्ड स्टोरेजमध्ये काम करतो. त्यांना 2 गोंडस मुलं सुद्धा आहेत. पण रणवीर हा दारूच्या नशेत अनेकदा कुंतीदेवीला जनावरासारखी मारहाण करायचा, वाटेल ते बोलायचा, तिचा छळ करायचा. या मारहाणीला कंटाळून सरतेशेवटी कुंती आपल्या माहेरी आली होती. मागच्या 8 महिन्यांपासून ती तिच्या माहेरी राहत होती. त्या दिवशी तिच्या पतीनं म्हणजेच रणवीरनं पंचायत बोलावली होती. कुंतीच्या माहेरच्या गावीच ही पंचायत झाली. रणवीर आणि कुंतीचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी ही पंचायत बोलावण्यात आली होती. रणवीर त्या पंचायतीला स्वतःच्या वृद्ध वडिलांना घेऊन आला होता. पंचायतीनं निर्णय दिला कुंतीला पतीबरोबर जाण्याचा, म्हणजेच रणवीर बरोबर जाण्याचा. छळाला कंटाळलेल्या कुंतीला पुन्हा त्या कैदखान्यात जायचं नव्हतं. तिनं विरोध केला आणि चिडलेल्या रणवीरनं तिचा हात पकडला आणि तिला फरफटत नेण्याचा, ओढण्याचा प्रयत्न केला. कुंतीने विरोध केला. रागाच्या भरात त्याच्या थोबाडीत मारलं 2दा. रणवीर बिथरला, थांबला, शांत झाला. वडिलांना घेऊन शांततेत तिथनं निघून गेला. कुंतीच्या माहेरच्यांसमोर, तिच्या शेजार-पाजारच्यांसमोर आणि कुटुंबियांसमोर असा त्याचा झालेला अपमान त्याला पचवता आला नाही. घरी गेल्याच्या 2 तासानं तो पुन्हा कुंतीच्या माहेरी आला आणि यावेळी त्याच्याकडे होता अवघा 40 रुपयांचा चाकू. रणवीर तावातावानं कुंतीच्या माहेरच्या घरी गेला. तिचे केस पकडून तिला ओढत बाहेर घेऊन आला. शेजारच्यांनी अडवलं तेव्हा त्यांनाही चाकूचा धाक दाखवला आणि कुंतीचा विरोध तेव्हा सुरूच होता. पण त्यानं कुंतीचं ऐकलं नाही. उलट अधिक त्वेषानं तो तिच्यावर धावून गेला. त्यानं भर वस्तीतल्या त्या घरात कुंतीवर चाकूनं सपासप 6 वार केले. कुंतीवर जेव्हा रणवीरनं हल्ला केला तेव्हाही तो दारूच्या नशेतच होता. कुंतीच्या छातीवर, पोटावर, हातावर वाटेल तसे वार करत राहिला रणवीर. रक्ताच्या थारोळ्यात कुंतीला पडलेलं बघून शेजारी धावून आले. तेव्हा भीतीनं रणवीर तिथनं पळून जात होता. आसपासच्या लोकांनी त्याला पकडलं, धरून ठेवलं. कुंतीचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. कुंतीच्या वहिनीनं, जी या हल्ल्यावेळी घरी होती, तिनं हा सगळा प्रकार भयभीत होऊन पाहिलाय. तिनं याबद्दल माध्यमांनाही सांगितलंय. हा हल्ला झाला त्यावेळी लोक ओरडत होते, पण रणवीर नेहमीच असं करायचा. इथं येऊन भर रस्त्यात आरडाओरड करायचा. कुंतीला कोणीच त्याचं काही वाकडं करू शकत नाही अशा फुशारक्या मारत सांगायचा. तिथं ओरडत उभं राहून सांगायचा. आसपासच्या लोकांना अडकवायच्या धमक्या द्यायचा. त्यामुळे ज्या दिवशी हल्ला करायला रणवीर आला होता तेव्हा तो असंच काहीसं करेल असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्यानं कुंतीचा खून पाडला असं कुंतीची वहिनी सांगते. नंतर त्यानं मागे लपवून आणलेला जो चाकू आहे तो त्या वहिनीनं पाहिला होता आणि तेव्हा तिला असं वाटलं होतं की तिला वाचवायला जावं, म्हणून ती शेजार-पाजारच्यांना बोलवत होती. पण तोवर कुंतीचा जीव गेला होता. कुंतीच्या माहेरच्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेच्या आदल्याच दिवशी रणवीरनं कुंतीला एक व्हिडिओ पाठवला होता, ज्यात एक पती पत्नीची हत्या करतो. एखाद्या क्राईम स्टोरीचाच हा व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये असंही पुढे होतं ते म्हणजे की हत्या केल्यानंतर तो पती त्या पत्नीचा मृतदेह गाडतो. आता हा व्हिडिओ पाठवल्यानंतरच रणवीरनं कुंतीवर हल्ला केला होता. म्हणजेच 7 जुलैला रणवीरनं कुंतीला हा व्हिडिओ पाठवला आणि 8 जुलैला ही घटना घडली. कुंतीच्या माहेरच्यांचं म्हणणं आहे की रणवीरनं कुंतीला मारायचं हे आधीच ठरवलं होतं. त्यानं त्याच्यासाठीचं प्लॅनिंग केलं होतं आणि तिला घटनेच्या आदल्या दिवशी म्हणूनच त्यानं हा व्हिडिओ पाठवला होता. प्लॅनिंगनं झालेली ही कुंतीची हत्या आहे असा कुंतीच्या कुटुंबियांचा आरोप आहे. कुंती आणि तिच्या नवऱ्यामध्ये जो वाद सुरू होता त्यात कुंती आणि तिच्या मुलांसाठी भत्ता मिळावा यासाठी कुंती कोर्टात सुद्धा गेली होती. स्थानिक कोर्टात अजूनही ही केस पेंडिंग आहे. कुंती आणि रणवीरनं लग्नाची 21 वर्ष सोबत काढली. छोटे मोठे खटके उडत होते. दारू पिऊन आल्यानंतर रणवीर कुंतीला मारत होता, त्रास देत होता. पण साधारण 8-10 महिन्यांपूर्वी भांडणं वाढली. इतकी वाढली की कुंतीनं रणवीरचं घर सोडलं आणि ती मुलांसोबत माहेरी येऊन राहू लागली. रणवीरची कुंतीला मारहाण सुरू होतीच. 21 वर्ष कुंतीनं ही मारहाण सहन केली. पण जेव्हा तिनं पंचायतीत सर्वांसमोर रणवीरला मारलं, रणवीरच्या पुरुषी अहंकाराला तेव्हा धक्का लागला आणि त्यानं कुंतीला ठार केलं. NCRBच्या डाटानुसार 30 दिवसात 800 महिलांवर अत्याचार होतात. यामागे अनेक कारणं आहेत, ज्यापैकी कौटुंबिक हिंसा, हुंडा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर अशी अनेक कारणं आहेत. कुंतीला छळणाऱ्या, जनावरासारखं मारणाऱ्या दारुड्या रणवीरला सगळ्यांसमोर तिनं लगावलेल्या 2 थपडा का चालल्या नाहीत? त्याचा पुरुषी अहंकार.
अनेक वर्ष तो कुंतीला जनावरासारखं मारत होता, पण बायकोबरोबर काही करेन हाच त्याचा त्यामागचा विचार होता. आणि तो अनेकदा हे ओरडून बोलून सुद्धा सांगायचा, ज्यातून त्याची ही हिंसक वृत्ती तयार सुद्धा झाली होती. त्यानंच कुंतीचा जीव घेतला. पंचायतीनं ठरवलं, पण जर महिलेला पुन्हा पतीसोबत जायचं नाही तर तो तिचा अधिकार हा विचार रणवीरनं का केला नाही? का रणवीरला हा विचार करता आला नाही? कारण समाजातलं पुरुषाचं असलेलं स्थान किंवा पुरुषाला दिलेली वागणूक आणि त्याची करून दिलेली समजूत हे कारण आहे का? मग तिला पुन्हा शारीरिक हिंसा करत जबरदस्ती करणं हे चुकीचंच होतं ना. पंचायत बोलवून निवाडा करणं हे देखील चुकीचं होतं. कुंती 21 वर्ष अन्याय मारहाण सहन करत होती का? पदरात 2 मुलं होती म्हणून? कुंतीसारख्या महिलांनी अन्यायाच्या विरोधात बोलणं, पाऊल उचलणं हे त्यांच्या जीवावर इतकं बेतू शकतं? अनेकदा आपण ही उदाहरणं पाहिली आहेत. ही घटना त्याच उत्तर प्रदेशातली आहे जिथं बलात्कार करणाऱ्याचं एन्काउंटर केलं जातं. मग कुंतीसारख्या पुरुषी अहंकाराला दररोज बळी पडणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी या उत्तर प्रदेश सरकारची काय पावलं असणार? तपासात पुढच्या काही गोष्टी समोर येतील, पण या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे. फक्त उत्तर प्रदेशापुरतं नाही, तर संपूर्ण भारतात अशा महिलांच्या कौटुंबिक हिंसेतनं होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आणि त्यावर काम होणं गरजेचं आहे.